नाशिक महापालिका शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मनपा शाळा क्रमांक 17 मधील नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या वतीनं महापालिकेतील सर्व शाळा डिजिटल असल्याची घोषणा करण्यात आली। मात्र प्रभाग क्रमांक 8 मधील शाळा क्रमांक 17 मधील विद्यार्थ्यांना मद्याच्या बाटल्या पाहून अभ्यास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। गुलमोहर कॉलनीतील परिसरामध्ये 1ली ते 8वी पर्यंत नाशिक महापालिकेची शाळा आहे। मात्र त्यातील 4थी आणि 5वीचा वर्ग दुसऱ्या ठिकाणी एका सामाजिक सभागृहात ठरवला जातो। या सामाजिक सभागृहातील शाळेची दुरुस्त झालेली असून विद्यार्थ्यांना बाथरूम स्वच्छ करावं लागतंय, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा लागतोय। मग नाशिक महापालिकेचे शिक्षण विभाग नेमकं काय काम करतोय असा प्रश्न उपस्थित होतोय। विशेष म्हणजे या शाळेपासून काही अंतरावर देशी दारूचं दुकान आहे। मद्यपी या दुकानातून दारूच्या बाटल्या आणतात आणि शाळेच्या मोकळ्या परिसरामध्ये मद्याच्या पार्ट्या करून रिकामा बाटला फेकतात असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांनी केला। या ठिकाणी आमचं मित्राचं बंगलो आहे, तर तिथे आम्ही आलो असता तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूलाच ओपन स्पेस आहे, तर इथं काही डेव्हलपमेंट आज सीमाताई आमदार झाले आहेत, 3rd टर्म आहे, तर त्या संदर्भात आम्हाला काही त्यांच्याकडनं ओपन स्पेस मध्ये करता येईल का, तर ते बघायला आलो आम्ही इथे। हा ओपन स्पेसला लागून ही शाळा आहे। आता गेल्या 15 वर्षापासून ही शाळा आहे, पण नंतर इथे लक्षात आलं की लहान मुलं इथे काहीतरी पाणी घेऊन जाऊन आतमध्ये बाथरूम मध्ये स्वच्छता करत होती। मग त्यांना विचारणा केली, इथे कोणी शिक्षिका होत्या त्यांना विचारणा केली असते, त्यांनी सांगितलं की इथे लाईट पण नाहीये आणि तुम्ही बघा इथे दूर अवस्था बघा की खिडक्या तुटलेल्या आहे, त्यांचे पत्रे निघालेले आहे, बेंचेस तुटलेले आहे, लाईट नाहीये आणि त्याचबरोबर कचरा सर्व बाजूला आलेला आहे, पाणी पुढच्या बाजूला पूर्ण लिकेज आहे। डेंग्यूचा जो विषय होता पूर्ण शहरावर त्याचा प्रभाव किती जबरदस्त होता हे सर्व आपण नाशिककरांनी पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर ज्याच्या इथे डेंग्यूचे काही हे आढळले असतील तर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे। मग आता इथं कोणावर कारवाई केली पाहिजे, तर यामध्ये आयुक्त साहेबांना आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत आणि ही जी परिस्थिती दाखवून देणार आहोत की इथे संरक्षण भिंतही नाही, कोणी इथे शाळेला कोणी वॉचमनही नाहीये का तो इथे लक्ष ठेवेल। काही शाळेतले जे मुलं येतात ते इथे जाऊन इथे बसताय ओपन स्पेस मध्ये आणि कचरा सर्व बाजूला झालेला आहे, इथं बाजूला सगळीकडे घाण आहे आणि हा ओपन स्पेस एवढा मोठा आहे, शाळा समाज मंदिर म्हणून आहे आणि त्याच्या शाळा चालवल्या जात आहे आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच फक्त 25 मीटरच्या अंतरावर देशी दुकान आहे। आता कुठल्या नियमाखाली त्यांना परवानगी दिली, कुठल्या नियमाखाली त्यांना लायसन उपलब्ध, ज्या साहेबांनी हे लायसन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असंही निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना राज्य उत्पादन शुल्काला तिथे देणार आहोत। त्याचबरोबर आम्ही बघितलं की ही जेव्हा शाळा जेव्हा सुटते तर इथे नंतर मुलं येतात आणि इथं दारू पीत बसतात आणि नंतर परत सकाळी इथं शाळा चालू होते। ही जर परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची ह्या पद्धतीने असेल, शाळेची असेल, इथं गोरगरिबांचे मुलं येत आहे, कामगारनगरचे मुलं आहे, कोणी संत कबीर मधून येत आहे, कोणी संतोषी मातेवर येत आहे आणि जर त्या मुलांना जर अशी सुविधा भेटत असेल, आज शाळा डिजिटल झाल्या पण ही शाळा लाईट पण नाही, ही परिस्थिती आहे। यावेळी दीपक अरुटे, दत्ता पाटील, आनंद पाटील, धीरज खोळंबे, दत्ता ढोकळे, विशाल साळवे, ज्ञानसिंग ठाकूर, शिवम तिवारी, कुलदीप दुबे, सुयश उशीर, हर्षल पाखरे, दर्शन शिंदे, रोहित पेखळे उपस्थित होते।